सावित्रीबाई फुले नगरात या ठिकाणी अशा एका कुटुंबाच्या शैक्षणिक प्रवासाच्या यशस्वीतेकरता दोन्ही आई वडिलांचं या ठिकाणी अभिनंदन करण्याकरता गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अशोक यावलेजी ही धीरज वासनिक यांच्या कुटुंबामध्ये येऊन त्यांचं अभिनंदन करत आहे. नमस्कार वासनिक साहेब, जय भीम. आज आपण सावित्रीबाई फुले या दुर्बन वस्तीमध्ये आलेलो आहे. इथे शैक्षणिक चमत्कार घडलेला आहे आणि तो चमत्कार घडवला वासनिक परिवाराने, त्यांच्या कुटुंबियांनी. त्यांना 2 मुली आहेत. एक मुलगी विवाह होऊन आपल्या संसारी गेली, तर दुसरी मुलगी आरोग्य क्षेत्रातील MBBS या परीक्षेत उत्कृष्टरित्या ती उत्तीर्ण झाली. या उत्तीर्णतेच्या मागे आईवडिलांचं मोठं कष्ट होतं, परिश्रम होता, यातना होता, एक स्वप्न मनामध्ये होतं. आणि हे स्वप्न साकार करण्याकरता कुठल्या कुठल्या पद्धतीच्या समस्याला पुढे जावं लागलं, त्या संदर्भाचा संवाद साधण्याकरता त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही आलेलो आहे. आणि एका मुलीला MBBSच्या त्या पर्वावर त्यांनी पोचवलं. हलालीच्या परिस्थितीतून मुलीला शैक्षणिक स्वप्न दाखवण्याचं स्वप्न कसं बघितलं आणि हे धाडस पूर्ण करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्यांचा सामना करावा लागला. वडिलांची आर्थिक परिस्थिती खूप खराब असल्यामुळे आणि तिथे कोणी सहारा नसल्यामुळे त्याबरोबर माझे शिक्षण ग्रामीणमध्ये झाल्यानंतर परिस्थिती अशी होती, 300-400 रुपयामध्ये आई वडील कसे तरी राहायचे. 12वी असताना वडील वारले. त्याच्यानंतर प्रायव्हेट काम, जे बी काम मिळायचे 500-600 रुपये महिन्याने आपण करायचं. घर फिरायचं होतं, राहायला काही सहारा नव्हता. त्याच्यानंतर मग असं झालं की पुन्हा शिक्षण कामाला लागलो. काम करता करता 1996 काहीतरी मी जसं धमकीला लागलं. त्याच वर्षी पहिले योगा आहे मला माझे लग्न जोडलं. माझी पत्नी, तिचं सासूरवाडा म्हणजे मायरा इमामवाडा रामबागला. योगा आहे म्हणा, ती मला पत्नी आहे, चांगला मला लागली. आणि 2 वर्षांनी असं मुलं झालं. त्याच्यानंतर मग करता करता असं झालं, शिक्षण शिकलं. मग मुलाचं शिक्षण आपलं एक कोणती शाळा, जिल्हा परिषद शाळा श्रीनिकेतन, इथं दोन्ही मुलीला त्या शाळेमध्ये टाकण्यात आलं. वास्तविक साहेब, मला एक सांगा की आजच्या काळात शिक्षण शिकवणं हे फार कठीण झालेलं आहे, त्याला पैसे लागते. पण तुम्ही फार मोठं स्वप्न बघितलं, तुमच्या परिवाराने फार मोठं बोललं की मुलीला डॉक्टर करायचं आहे, MBBS करायचं आहे. तर हे ध्येय आणि तुमची कष्टाची तयारी याच्यामध्ये कसा समन्वय साधला तुम्ही? 60 रुपये महिन्यापासून पेपरला चालू केलं. त्याच्यानंतर थोडी पेपर एजन्सी बनवली. परत हातमजुरी असं करत गेलो. त्याच्यानंतर असं वाटलं की आपल्याला आर्थिक परिस्थिती कुठेतरी कमी चालल्या, खर्च आपल्याला मुलांच्या शिक्षणाकरता मिळत नाही. त्याच्याकरता त्यावेळेस लेबरची रोज होती 100 रुपये. मी एक रिक्षा चालवून आपल्याला असं वाटतं की मला 100 रुपये मिळतात आणि लेबरच्या ठिकाणी 60 रुपये मिळतात. 40 रुपये आपले वाढून राहिले. म्हणून मी स्वतःहून 40 रुपये वाढवण्याकरता रिक्षा हातात पकडला आणि 12 वर्षापर्यंत पायलट रिक्षा चालवला. म्हणजे अत्यंत कष्टाने स्वतः मोलमजुरी करून तुम्ही मुलींचं शिक्षण पूर्ण केलं. या प्रवासामध्ये वहिनी साहेब, तुम्ही शिक्षणाच्या संदर्भात काय स्वप्न बघितले मुलींच्या? माझ्या मुली तसे लहानपणापासूनच हुशारच होत्या. ती पहिल्या वर्गापासून, बालवाडीपासून पहिला नंबर तिने कधी सोडलाच नाही. आणि खास म्हणजे मेहनत त्यांचीच. आणि ती डॉक्टर बनायचं स्वप्न तिच्या मोठ्या बहिणीने पाहिलं आणि तिच्या मोठ्या बहिणीचंच याच्यामध्ये सर्वात जास्त कष्ट आहे. तुम्ही हेही सांगितलं की मुलींच्या प्रवेशाच्या संदर्भात गळ्यातलं सोनं विकून तिला प्रवेश घ्यायला लागला, या संदर्भात काय सांगाल? शिवाजी सायन्सला तिचा नंबर लागला होता. तर आमची तेवढी कंडिशन 15 की 15.5 हजार भरायचे होते. त्यांना म्हटलं, सर आमच्याकडे एवढे पैसे काही आहे नाही. तेव्हा होते पण नाही, पण मी म्हटलं थोडे थोडे पैसे करून तुम्हाला देऊ. त्यांनी म्हटलं, मुलीला पाहून असं वाटत नाही की तुम्ही गरीब कंडिशनमध्ये आहे. तर ते सर म्हणत होते की नाही, तर लोक पैसे वाचले पाहिजे म्हणून पुष्कळशे खोटे बोलतात आणि आम्हाला ते ऐकायचं नाही. पैसे द्यायचे आहेत तुम्हाला, सर्व पैसे एकत्र पाहिजे, नाहीतर मग आम्ही ॲडमिशन कॅन्सल करू. तर मग मी एक गळ्यातली गाठी ठेवली आणि मग ते पैसे त्यांना म्हणजे तिची ॲडमिशन केली. तिने ते यूट्यूबवर बघून अभ्यास केला. ट्युशन काही होती नाही तिची आणि यूट्यूबवर पाहू अभ्यास केला तिने.
नीटसाठी 12वीसाठी काही ट्युशन वगैरे सांगा. नाही 10वीला पण नाही, 12वीला पण नाही आणि नीट बरं, तुम्हाला असं का वाटलं की आपल्या मुलीला आपण डॉक्टर्स केलं? नाही. याचं श्रेय तिच्या बहिणीला जाते. MBBS करणे हे मोठं ध्येय होतं आणि त्याच्याकरता शुल्कसुद्धा शिक्षणसुद्धा मोठं लागत होतं. तर या सगळ्याची जुळवणूक आपण कशी घडून आणली? पैसे काहीच नव्हते, परिस्थिती खूप बिकट होती. त्यावेळेस मी रिक्षा गाडीवरच होतो. या गाडीवर मेसेज केला की पप्पा लवकर या, आपल्याला 5 दिवस मंगळवारला जायचे आहे रत्नागिरीला, तिथं DD बनवायची आहे. मग मी आलो. असं करून मला आनंद खूप झाला. DD बनवायचे 1,35,000चे पैसे काहीच नाही, कसं करायचं. मग मी माझ्या 1-2 मित्रांना माझ्या मुलाला फोन लावला तुरंत. माझा एक मामा भाऊ आहे, तो आला, त्याने 50-60 हजार रुपये तुरंत कॅश दिली. काय झालं, मग आजच्याच काम करायचं म्हणजे करायचं आहे मला. म्हणजे इकडून तिकडून पकडून मी केलं. बडोदा बँकला गेलं, तिथं केलं सेटल. आणि थोडं 1-2 लोकांच्या आजूबाजूवाल्याचा पण सहभाग आहे त्याच्यामध्ये. बाजूच्या वाल्यांनी पण स्वतःहून पैसे ते आणले. आता आपले पोलीसवाले ते गायकवाड आहेत, त्यांनी 15,000 ते समोरच्या बिना मागितल्यांनी बिचाऱ्यांनी नंबर पैसे लागला. दिले. ज्या वस्तीमध्ये तुम्ही राहता त्या वस्तीमध्ये शैक्षणिक अभाव होता आणि शिक्षणाच्या संदर्भात उत्सुकता नव्हती. अशा या ठिकाणी शिक्षण घेताना किती आव्हानं होते, किती तुम्हाला समस्या होत्या, या संदर्भात काय सांगाल? असं असते, माणसाचे ध्येय असते, जिद्द असते, जिद्द आपल्याला असते की मला करायचे आहे. आव्हान किती जरी असले आव्हानाला न घाबरता आपली मुलीला तुम्ही MBBS केलं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही वास्तविक आपल्या परिवारात तुम्ही उतरवली. त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. लोक भाषणात सांगतात पण तुम्ही कृती करून सांगितली. तर तुम्हाला याच मुलीला MBBS केल्यानंतर समाजाला काय संदेश द्यायचा आहे? मला समाजाला संदेश सगळ्यात आधी तर बाबासाहेब ध्येय होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बरोबर आहे. त्यांनी हा मंत्र एकच समाजाला नाही दिला, आपल्या भारताच्या प्रत्येक समाजाला लागू आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी एक गरीब जरी असलो पण मला शिक्षणाच्या आवडाने मी कोणताही समाज असो, कोणता माणूस श्रीमंत असो गरीब असो, सगळं आजची आवश्यकता जर असेल तर शिक्षण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून पहिले प्रेरणा माझे एक उद्देश आहे की मनुष्य कसाही असो, मुलं असो मुली असो, त्यांच्या पहिलं प्राधान्य की मुलांना मुलींना जास्तीत जास्त शिक्षण द्यावे. शिक्षणाशिवाय आजच्या काळात पर्याय नाही आहे. कारण आज आपण बघितलेलं आहे नीटचे जे आंदोलन चालू होतं तर कसं करता आहे, किती मोठं नुकसान झालं मुलांना, बेरोजगारी वाढलेली आहे. आणि मुलींनी चांगले मार्क्स घेतले. आपण म्हणतो की MBBS करायचं आहे तर पैसे पुष्कळ लागतात, पण आमच्या अनुभवामुळे आम्हाला असं सांगायचं आहे की मुलांनी चांगले मार्क्स घेतले तर त्यांना पैशाची गरज नसते. तर तुम्ही गरीबही असाल आणि तुम्ही छान मार्क्स घेतलेले असाल तर तुम्ही म्हणजे एवढंही न भीता की आमच्या आईवडिलांना पैसे लागेल किंवा काही लागेल ही भावना मनात न ठेवता तुम्ही चांगल्या म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन बिना पैशानी तुम्हाला शिक्षण घेता येते. आणि MBBS जे तुम्ही कोणतेही स्वप्न पाहाल तर ते तुम्हाला स्वप्न साकार करता येते. स्लम सारख्या एरियामध्ये राहून आपल्या मुलांना मुलींना त्यांनी एक स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न दाखवताना ते ध्येय कशी पूर्ती करता येईल याचा संपूर्ण प्रयत्न या वास्तव कुटुंबाने केलेला आहे. आणि त्यांनी आपल्या मुलीला डॉक्टर तयार केलेला आहे. अशा या स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षण अगदी महागडं असताना सुद्धा त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून एक पैदल रिक्षा चालवून आपल्या मुलीला त्यांनी एक डॉक्टर तयार केलं. खरं पाहिलं तर समाजासाठी एक मोठी शिकवण म्हटली पाहिजे. तुम्ही जर ध्येय जर ठेवलं तर तुम्ही आपल्या मुलाला उच्च शिक्षित करू शकता. ते चांगलं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचं वास्तविक कुटुंब आहे. मी आमच्या या सेवा मंडळाच्या तर्फे त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि इतर बहुजन समाजाच्या लोकांनी सुद्धा या कुटुंबापासून प्रेरणा घेतली पाहिजे. त्यामुळे राजेश कोल्हे, नवराष्ट्र संदेश. जय भीम. अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट्र संदेश.